आज सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला। अनेक मान्यवर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। एक मोलाचा संदेश या गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील साहेबांनी आपल्याला दिला। विद्यमान सरपंच प्रेमनाथजी वडोलकर साहेब देखील उपस्थित होते। उपसरपंच साहेबांना देखील आपण बघितलं आणि त्यांच्या समवेत अनेक पाहुणे उद्घाटनाप्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले। अगदी दणक्यात आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे। तिसरं पर्व आहे वडपी प्रीमियर लीगचं। चला मॅचला सुरुवात करायची आहे। दोन्ही संघांना विनंती आहे। डोंगरे ब्रदर्स संघाला प्रथम गोलंदाजी करायची आहे आणि कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर त्यांना करावा लागणार आहे। प्रतिस्पर्धी संघाकडे देखील जबरदस्त खेळाडूंचा भरणा आहे। केवल कुमार, सलामीची जोडी आपण बघतोय मैदानामध्ये। सूरज विथ प्रमोद, परेश, सूरज आणि परेश आणि गोलंदाज रवी पहिल्या षटकामध्ये सज्ज होत असताना मॅच नंबर 5 सामन्याला सुरुवात। पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज। पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार समोर उडवलाय। व्हाट अ शॉट, इट्स अ मॅसिव्ह वन। पहिल्याच बॉलवर षटकार। जबरदस्त फटका आणि हाच तर रेप्युटेशन राहिलेला आहे सूरजचा। जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये उतरलेला आहे त्याने आक्रमक बॅटिंग केलेली आहे। काही वेळेला तो लवकर बाद देखील होत असेल परंतु आक्रमकता नेहमीच त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला। अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता। पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट आहे। बॉल हवेत, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये। मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला काढलाय। वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावा चौकार। जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली आहे। पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार आलाय। फ्रंट फुटला थोडासा पुढे काढत असताना जबरदस्त लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि अफलातून सुरुवात आपण बघतोय केवल कुमार संघाची। या संघाचे पुरस्कर्ते अमोल पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक असेल। यावेळेला चांगला बॉल आहे। पुढे खेचलं, फलंदाजाला बीट केलंय। विकेट किपरने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि अपील देखील झालंय परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाहीये। फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये। गोलंदाज आता पलटवार करत असताना रवी पावलांचा वापर करताना बघितलं होतं फलंदाजाला आणि या वेळेला आपण बघितलं की चेंडूच्या ट्रॅजेक्टरीमध्ये थोडासा बदल केला, थोडासा वेग वाढवला, थोडासा फ्लॅटर ट्रॅजेक्टरीने टाकलेला बॉल होता। या अगोदरचे जे 2 बॉल आपण बघितले कुठेतरी थोडी हवा देण्याचा प्रयत्न केला होता, थोडी फ्लाईट देण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यावर अतिशय सुंदर फटके फलंदाज सूरजच्या बॅटमधून आपण बघितलेत। पुढचा बॉल ओव्हर द विकेट। यावेळेला बॅकफुटला जात असताना हॅमर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून। सुरेख फटका, लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल आणि बॉल सीमा पार। धावा मिळतील 4। आणखी एक नेत्रदीपक चौकार वीट होती। सुरुवातीला असं वाटलं होतं की फलंदाज फ्रंटफुटला येण्याच्या तयारीत आहे परंतु शेवटच्या क्षणाला थोडासा बॉडी वेट बॅकफुटला ट्रान्सफर करत असताना जबरदस्त टायमिंग साधलंय। बॅकफुटला जात असताना तुम्ही पाहू शकाल फोर्सिंग फटका आणि चांगलं टायमिंग। इनफिल्डला क्लिअर केलंय। डीपमध्ये जो खेळाडू होता तो देखील थोडासा दूर राहिला, लॉंग ऑफचा फिल्डर। यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न अपील होतंय परंतु अपील फेटाळतायत पंच। आणखी एक चांगला बॉल, 2 चांगले चेंडू आलेत परंतु 3 चांगले फटके पाहायला मिळालेत आणि आतापर्यंत तर खऱ्या अर्थानं सरशी फलंदाज सूरजची झालेली आहे या षटकामध्ये। षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे। पुढचा बॉल राऊंड द विकेट। यावेळेला स्लॉग हिट बॅटच्या मधोमध घेत असताना उडवलंय परंतु फिल्डर आहे डीपमध्ये। जबरदस्त कॅच, डीप मिड विकेटला गवसला गेलाय फलंदाज सूरज आणि अखेर विकेटचं पतन होत असताना रवीनं केलाय पलटवार। फटका तर हा देखील चांगला होता परंतु तिकडे फिल्डर सेट करण्यात आला होता। फिल्डर पासून दूर चेंडू टोलावता आलेला नाहीये आणि डीप मिड विकेटला क्लिअर देखील करता आलं नाही। यावेळेला फलंदाज सूरजला जबरदस्त बॅटिंग त्याने जरूर केली परंतु पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर
त्याने आपली विकेट गमावली. हा बॉल अगदी स्लॉटमध्ये पडला होता. आमंत्रण तर होतं मोठ्या फटक्यासाठी, त्या आमंत्रणाचा स्वीकार केला, परंतु डीपमध्ये खूप चांगलं जजमेंट फिल्डरचं पाहायला मिळालंय. षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या धावसंख्या 1-14. केवल कुमार संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर या मॅचमध्ये डोंगरे ब्रदर्स या संघाविरुद्ध. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज, जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. डोंगरे ब्रदर्स संघ असं वाटतं की कदाचित काही सबस्टिट्यूट फिल्डर्स घेऊन डोंगरे ब्रदर्स संघ मैदानामध्ये उतरला होता, पण बघायचं आहे त्याची कल्पना पंचांना देण्यात आलेली आहे की नाही, तिकडे तीच चर्चा सुरू आहे मला वाटतं. यस, कॅप्टनने पंचांसोबत ऑलरेडी चर्चा केली होती. पंचांना त्याची कल्पना त्यांनी दिली होती की आम्ही काही सबस्टिट्यूट फिल्डर्स घेऊन खेळत आहोत आणि त्यामुळेच ते सबस्टिट्यूट फिल्डर्स आता मुख्य खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर मैदानाच्या बाहेर आपण जाताना बघितलेत. मात्र स्पीडअप करा प्लीज. कॅप्टन जीवन, खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आले, मात्र 3 चांगले बॉल पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळालं. 14 धावा फलकावर लागलेले आहेत. सुरुवात तर दमदार आहे केवल कुमार संघाची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य आणि गोलंदाजीसाठी येतोय सौरव. स्ट्रायकिंग एंडला बॅटर परेश. आघाडीचा फलंदाज आहे, कॅप्टन आहे परेश. आणि कॅप्टनने खूप चांगला उल्लेख केला होता टॉसच्या दरम्यान की सर्वच खेळाडूंकडून अपेक्षा असणार आहेत. एखाद्या खेळाडूचं नाव घेऊन त्याला प्रेशरमध्ये आणण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. ज्या खेळाडूला संधी मिळेल त्याने 100% देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तेव्हाच तुमची टीम पुढे जात असते. अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे. अधिकचा वेळ खर्च केला जात आहे डोंगरे ब्रदर्स संघ, आपण लक्षात घ्या. सौरवचा पहिला बॉल. ओ, सुरेख फटका कट केलाय, पॉइंटला क्लिअर केलंय. बॉल अतिशय वेगानं, अगदी सनाना पिरी पिरी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. जबरदस्त फटका. पावलांचा वापर केला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि स्लाइटली आपण बघितलं की पॉज घेतला होता आणि त्यानंतर हा कट शॉट खेळलाय. जाणून बुजून हवेतून खेळला, कारण डीपमध्ये तिकडे प्रोटेक्शन नाही आहे. फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होता. पॉईंटला क्लिअर करत असताना आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. लाइटनिंग फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते आपल्याला वडपेच्या या क्रीडांगणामध्ये. ऐतिहासिक असं मैदान आहे. सुरुवातीला वडपे गावाला देखील मैदान नव्हतं आणि या मैदानाची नंतर निर्मिती करण्यात आली. त्यासाठी वडपे ग्रामस्थांचं मनस्वी आभार. ओ, शॉट थर्ड मॅनला तिकडे फिल्डर बीट होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. आणखी एक चौकार. बॅटच्या आउटसाईड एज होती आणि आपण बघतोय की शॉट थर्ड मॅनला फिल्डर थोडासा वाईट देखील उभा आहे. सुरुवातीला स्वतःच्या उजवीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉलने किंचितचं वळण घेतलं. अँटिसिपेशन चुकलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. अगदी फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय केवल कुमार संघासाठी. पहिल्या षटकामध्ये सूरजनं चांगलं आक्रमण चढवलं, जरूर तो बाद झालाय, परंतु एक मजबूत पायाभरणी त्याने करून दिलेली आपल्या टीमसाठी. आणि आता परेश त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक चौकार परेशच्या बॅटमधून आलेले आहेत. 22 रन्स ऑन द बोर्ड. दुरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लाईन खराब आहे त्यामुळेच पंच वाईट घोषित करतायत. फलंदाजापासून गोलंदाज सौरवकडे देखील चांगली गोलंदाजी, तेव्हा मात्र थोडंफार प्रेशर क्रिएट होत असतं, पण दबावाला झुगारून देऊन खेळ करावा लागणार आहे. बॅकफूट पंच, परंतु कव्हर्समध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तेवढीच दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स. क्विक सिंगल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना केवल कुमार संघाची 1-24. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे केवल कुमार संघाची. डोंगरे ब्रदर्स संघाविरुद्ध खेळत असताना प्रत्येक टीमला 4-4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
आणि प्रत्येक ग्रुपमध्ये आपण बघतोय की 5 संघ खेळत आहेत. 5 पैकी फक्त 2 संघ हे पुढे वाटचाल करणार आहेत, अर्थात सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळेच ही चांगली चढाओढ असणार आहे. एकही सामना जर तुम्ही गमावला तर तुमच्यावर प्रेशर येऊ शकतं आणि डोंगरे ब्रदर्स संघाच्या बाबतीत ते घडलेलं आहे. पहिली मॅच त्यांनी गमावली आहे, पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की तुमच्याकडे कमबॅक करण्याची देखील संधी असणार आहे. पहिला सामना जरी गमावला असला तरी तुम्ही स्पर्धेतून बाहेर गेलेले नाहीत, कमबॅक करू शकतात आणि कमबॅक करावं लागणार आहे. लॉफ्ट करायचा होता परंतु बॅटच्या आतमध्ये लागलाय, घरंगळत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या अगदी समोर. तिकडे फिल्डर उपस्थित, फक्त एक धाव मिळते. सचिन आहे डीपमध्ये, एका धावेच्या जोरावर धावसंख्या 25 आणि कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागणार आहे. ऑलरेडी 25 धावा फलकावर लागलेल्या आहेत. फक्त 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही आपण बघतोय 14 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे. आणखी 25 ते 30 धावा जरूर जोडण्याचे मनसुबे फलंदाजांचे असणार आहेत. पुढचा बॉल सामना करेल परेश. लेंथ बॉल बॅकफुटला जात असताना स्मॅश केला, एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून गॅप शोधलाय, चांगला फटका आहे. डीपमधून फिल्डर पोहोचतायत बॉलवर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि आता तिसऱ्याचा देखील प्रयत्न. बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण तर केली आहे, परंतु पंचांचा इशारा 1 शॉट, त्याच्यामुळे फक्त 2च धावा मिळतील. नॉन स्ट्रायकर्स एंडला तिकडे 1 धाव शॉट घेतली होती फलंदाजांनी. जास्त घाई केली, घाई तर करायची होती कारण 3 धावा घ्यायच्या होत्या, परंतु थोडी जास्तच घाई केली आहे फलंदाजांनी, त्याच्यामुळे फक्त 2च धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 27. सौरव वन्स अगेन. ओ यावेळेला स्विच इट, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 4 धावांसाठी की षटकार आहे. पंचांचा इशारा यायचा बाकी आहे, कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत, परंतु प्रथम दर्शनी असं वाटलं की चौकार आहे आणि यस, पंचांनी देखील चौकाराचा इशारा आता आमच्यापर्यंत कळवलाय. एका टप्प्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आदित्यच्या बॅटमधून हा सुरेख चौकार आणि याचबरोबर सौरभचं देखील खर्चिक षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते केवल कुमार संघाकडून. धावसंख्या 1/31. चला, 2 षटकांसाठी आपण तब्बल 11 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. वेळेच्या मर्यादा आहेत हे देखील लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी. वडपे गावची आन बान शान असलेली स्पर्धा म्हणजेच वडपी प्रीमियर लीग. गावातील सर्व खेळाडू, वडपे गावचे सर्व क्रिकेटचे धुरंधर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आत्तापर्यंत पार आपण पाडत आलेलो आहोत. पहिले 2 पर्व आणि आता तिसऱ्या पर्वाला देखील सुरुवात झालेली आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यश. हो, चांगला बाउन्स. पहिला बॉल उसळलाय, टप्पा पडल्यानंतर खरं तर स्लाइटली फुलर लेंथवर टाकलेला बॉल आणि फलंदाजापासून दूर टाकलेला हा ऑफ कटर होता. थोडीशी बोटं फिरवली होती. जबरदस्त बॉल, फार दुरून बॅट फिरवली होती त्या ठिकाणी बॅटर परेशनं आत्तापर्यंत 11 धावांचं योगदान दिलंय. 5 चेंडूंचा सामना केलाय. आदित्य खेळतोय 5 धावांवर. पुन्हा एकदा कटरचाच वापर केलाय आणि काय बाउन्स प्राप्त करतोय हा गोलंदाज यश गायकवाड. पुन्हा एकदा बीट केलंय बॅटरला आणि कदाचित आता DRSची मागणी तिकडे करताना दिसतोय बॅटर. रायझिंग आणि सरप्रायझिंग डिलिव्हरीज पाहायला मिळत आहेत. ऑफ ब्रेक गोलंदाजाप्रमाणे चेंडू थोडासा पकडून टाकतोय आणि लेंथ देखील चांगली मेंटेन केली आहे. यावेळेला मात्र अगदी ओव्हरपिच लॉफ्ट केलाय. बॉटम एंडचा चांगला वापर, परंतु फिल्डर डीपमध्ये गडबडलाय, अक्षरशः गडबडलाय फिल्डर. कॅच ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज परेशला. 1 धाव देखील मिळणार आहे. धावसंख्या 32. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक आत्तापर्यंत जबरदस्त राहिले डोंगरे ब्रदर्स संघासाठी आणि यश गायकवाडकडे जो अनुभव आहे तो अनुभव तो पणाला लावतोय. जे व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत त्यांचा चांगला वापर त्याने केलाय. सुरुवातीला 2 ऑफ कटर थोडे दूर टाकले होते, परंतु तिसरा बॉल थोडा क्विकर टाकला, वेगाने टाकला. जरूर ओव्हरपिच होता परंतु संधी निर्माण केली होती. यावेळेला ऑफ कटर आहे, लवकर बॅट फिरली आहे. टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. या अगोदर फिल्डरची साथ मिळाली नव्हती, परंतु आता स्वतः गोलंदाजानं झेल टिपलाय. कॉटन बोल्टच्या रूपात फलंदाज बाद होऊन माघारी परततोय आदित्य. दुसरा झटका बसतोय केवल कुमार टीमला
आणि अशा पद्धतीनं विकेटचं पतन झालंय. पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये येणारा हा ऑफ कटर होता. चेंडूच्या वेगाचा अंदाज नीटचा बांधता आलेला नाहीये फलंदाज आदित्यला. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडा संत आला टप्पा पडल्यानंतर. आणि त्यानंतर आपण बघतोय की बॅटची वरची कडा लागली आहे. स्वतः गोलंदाजाने चांगला झेल स्वीकारलाय आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन, थोडासा राग देखील व्यक्त केला त्या बॉलवर गोलंदाज यश गायकवाडनं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, फक्त एकच धाव खर्च केली आहे. फलंदाजांसाठी केवल कुमार टीमच्या फलंदाजांसाठी प्रति षटकारास अमोल पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि अमोल पाटील साहेब केवल कुमार संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. फक्त दिशा दाखवली, कव्हर पॉईंटला बॉलला ढकललं, सिंगल घेतली आहे. नवीन बॅटर योगेश स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आणि काही गोलंदाजी केली आहे यश गायकवाडनं या षटकामध्ये. अंडर प्रेशर होता, धावसंख्या 33 कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा फलंदाजांनी कुठल्या होत्या, परंतु यशनं जबरदस्त मारा केलाय. हो, चांगलं टायमिंग ऑन द राईज खेळत असताना, परंतु डीप कव्हर पॉईंटला फिल्डर उपस्थित, चांगलं क्षेत्रक्षण तिकडे. एकच धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतं यश गायकवाडचं. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 2/34. यानंतर 6वा सामना आपल्यासमोर असेल. श्लोक 11 संघानं तो सामना जिंकला. राजा भरत 11 संघाला पराभूत करत असताना. पण बऱ्याचदा आपण इकडे बघितलेलं आहे की या मैदानावर अंडर फ्लडलाईट्स काही लो स्कोरिंग सामने देखील फार इंटरेस्टिंग झालेले आहेत, रोमहर्षक झालेले आहेत. पण आज तेवढं म्हणायचं झालं तर फलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे, विशेषतः धावांचा पाठलाग करत असताना. त्यामुळेच या ठिकाणी केवल कुमार टीमच्या फलंदाजांना देखील त्याची कल्पना असेल, अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये करावा लागणार आहे. स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी जीवन. फटका छान आहे, टायमिंग खूप सुंदर आहे, परंतु डीप कव्हर पॉईंटला गॅपमध्ये खेळता आलेलं नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळणार आहे. आणि सिंगल जर येथून जात असतील तर तेवढी काही समस्या नसेल कदाचित कॅप्टन जीवनसाठी, कारण प्रत्येक बॉलवर जर सिंगल आली तर 40पर्यंत धावसंख्या पोचू शकते आता अशा परिस्थितीमध्ये. आणि मला वाटतं 40 किंवा 42पर्यंत जरी थांबवलं तरी ते खूप चांगलं कमबॅक असेल डोंगरे ब्रदर्स संघासाठी, कारण पहिले 2 ओव्हर्समध्ये तब्बल 31 धावा फलकावर लागल्या होत्या. पुढचा बॉल सामना करेल सलामीवीर परेश. योगेश आहे स्ट्रायकिंग एंडला, माफ करा. बॉल हवेत आहे, चिप केलाय, फील्ड डाऊन द बॉल आणि जबरदस्त कॅच. परेशनं सिंगल घेतली होती आणि आता योगेशनं हा बॉल हवेत उडवला, परंतु अजिबात ताकद नव्हती फटक्यामध्ये. टायमिंग देखील तेवढंसं प्रॉमिसिंग पाहायला मिळालं नाही. समोर फिल्डर होता लॉंगॉनला, खूप चांगलं जजमेंट, अलगद तेथे झेल टिपलाय. विकेट मिळते कॅप्टन जीवनला. सुरुवात जीवनच्या षटकाची देखील अतिशय दमदार दर्जेदार पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल्स बाकी. नवीन बॅटर मैदानामध्ये जॉय आलाय. अँड विल ही एन्जॉय? दॅट्स अ बिग क्वेश्चन नाव. हो, तो एन्जॉय करणार आहे असं वाटतंय, परंतु समोर फिल्डर आहे, बरोबर जाळ्यात अडकलाय. लॉंग ऑनला आणखी एक जबरदस्त कॅच. यावेळेला अगदी सीमारेषेच्या लगत होता फिल्डर. ग्रेट कॅच.
जॉय एन्जॉय करेल असं वाटलं होतं हा फटका बघितल्यानंतर, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला नाहीये. धावसंख्या 35 असताना हा तिसरा झटका आणि आता गोलंदाज जीवन एन्जॉय करत असताना ही इज ऑन हॅट्रिक. अगदी ओव्हरपिच बॉल होता, स्ट्रेट लॉंग ऑनला खेळला होता, प्रॉपर एलिव्हेशन खरं तर मिळाले नाही. हॅट्रिक जर कंप्लीट केली गेली तर जीवनसाठी केतन भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आत्तापर्यंत कुठलीही हॅट्रिक आपण बघितलेली नाही या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक झाली तर पहिला गोलंदाज असेल जीवन हॅट्रिक घेणारा. संधी तर चांगली आहे कारण शेवटचं षटक आहे. मला असं वाटतं की फलंदाज याही बॉलवर आक्रमण करण्याचा कदाचित प्रयत्न करेल, पण बघूया. अखेर क्रिकेट आहे, भविष्यवाणी तर करता येणार नाही आहे. एक अंदाज आपण फक्त बांधू शकतो. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना धावसंख्या 4 बाद 35. लेफ्ट हँडेड बॅटर दीपेन आलाय. शॉट ऑफ लेन, बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका आणि जबरदस्त कॅच. शॉट बॅकवर्ड पॉइंटला हॅट्रिक कंप्लीट करत असताना कर्णधार जीवन. प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील पहिली हॅट्रिक जीवनच्या नावावर. काय गोलंदाजी केली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल कारण रोहितनं 2 चांगले झेल सुरुवातीला स्वीकारले आणि आता रवींद्रला आपण बघितलं, रवींद्रने देखील जबरदस्त हा कॅच घेतलाय. पुढे धावत जात असताना बॅकवर्ड पॉइंटला तो फिल्डिंग करतोय. केतन भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक या हॅट्रिक करिता. नवीन बॅटर धनेश, डबल हॅट्रिक होईल का? गणेश आलाय, हो फोर्स केलाय, बॉल हवेत आहे, तिकडे देखील फिल्डर आहे. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये रोहित, डबल हॅट्रिक. 4 बॉल्स मध्ये सलग 4 फलंदाजांचं काम तमाम करत असताना जीवन. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. 4 चेंडू 4 विकेट्स. जबरदस्त धारदार गोलंदाजी आणि तेवढीच लाजवाब फिल्डिंग देखील पाहायला मिळते. कॅचिंग अफलातून राहिली आहे. इकडे आपण बघतोय की जीवननं तर हॅट्रिक, डबल हॅट्रिक कंप्लीट केली आहे, परंतु फिल्डर रोहितनं देखील आपले हॅट्रिक पूर्ण केले. त्याने 3 झेल टिपलेले आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. शेवटचा बॉल आणि आता ट्रिपल हॅट्रिक होईल का? आणखी एक नवीन बॅटर मैदानामध्ये, विश्वनाथ. राऊंड द विकेट ना, मिस टाइम फटका आहे, स्वतः गोलंदाज, बॉल खाली. ओहो, ही टेक्स इट, ही टेक्स इट. 5 in 5 ट्रिपल हॅट्रिक. पाच बॉल्समध्ये सलग 5 फलंदाजांना बाद केलंय आणि फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. आत्तापर्यंत वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3च नाही, मला वाटतं वर्ल्ड प्रीमियर लीगच्या इतिहासातील हे सर्वोत्कृष्ट षटक असावं. आणि सर्व विकेट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टेलिकास्ट, जेवढी चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या नादात येथे हॅट्रिक बॉलवर फलंदाज बाद झाला होता आणि तदनंतर एक शॉर्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता गणेशनं. लॉंग ऑनला तो क्लिअर करू शकला नाही. या हॅट्रिकमध्ये महत्त्वाचं योगदान रोहितचं राहिलं. त्याने 3 झेल टिपले आणि शेवटच्या बॉलवर आणि टार्गेट असेल 36 धावांचा. आपण आता पुढील सामन्याच्या टॉसकडे जाणार
यावं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला स्मित वडपेवाले आणि श्लोक 11. श्लोक 11चा पहिला सामना असेल. स्मित वडपेवाले संघानं एक सामना खेळलेला आहे आणि त्या सामन्यामध्ये विजय देखील प्राप्त केलेला आहे. दमदार सुरुवात त्यांनी केलेली आहे. पाहुणे आपल्यामध्ये जोडले जात आहेत. सन्माननीय चंद्रकांत डोंगरे साहेब, वेलकम सर. टॉस कॉइन एका बाजूला पवनपुत्र वडपे आणि दुसऱ्या बाजूला वडपे प्रीमियर लीग 2026. श्लोक 11चे कॅप्टन कॉल देत आहेत. पवनपुत्र वडपे असा कॉल आहे. यस, बरोबर कॉल दिलेला आहे. टॉस जिंकलेला आहे श्लोक 11. थँक्यू सो मच डोंगरे साहेब. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. श्लोक 11, पहिला सामना तुम्ही खेळणार आहात. किती उत्कंठा होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची? खूपच होती. आणि आता ती संधी मिळते. कशी तयारी करून आलेला आहात? टॉस जिंकलेला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. चला, आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. भव्य आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर कॅप्टन तर आहेतच, परंतु भव्याला पण संधी देणार आहोत बोलण्याची. भव्या, कसं वाटतं? पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे आणि आता दुसरी मॅच तुमचा संघ खेळणार आहे. किती तुम्हाला उत्सुकता आहे या मॅचची आणि या स्पर्धेची किती उत्सुकता होती? या मॅचमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय घडेल? आम्ही जिंकणार. क्या बात आहे. आत्मविश्वास तर दाखवलेला आहे. थँक्यू सो मच. चला, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे. श्लोक 11 संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीनं आयोजित वडपे प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम तो इथे आपल्याला बघायला भेटतो. आणि चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये त्या कंप्लीट होत आहेत आणि खूप मजा ती देखील येते. मागील मॅच जबरदस्त गोलंदाजी केली आहे. लगातारच्या 5 चेंडूवरती 5 विकेट. आणि आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात की एका ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव देण्याचा विक्रम हा 2 वेळा झाला आहे, परंतु 5 विकेट घेण्याचा विक्रम हा प्रथमताच या स्पर्धेमध्ये तो आपल्याला बघायला भेटतो आहे. टार्गेट सेट आहे तिथे 36 धावांचं आणि 36 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल या मॅचमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. यश आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बघू शकतात आणि जॉय आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि जॉयला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पूर्वार्धाच्या खेळामध्ये केवल कुमार या संघाच्या माध्यमातून केली आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. आउटसाइड ऑफस्टिक होता आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. सिग्नल पोचवलाय. इट इज अ वाईट बॉल येतोय. अतिरिक्तने धावाची सुरुवात झाली आणि त्याचमुळे संघाचं टोटल संघाची धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती आपण बघू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा आडबा बॅटनं बॅटची खालची कडा लागली होती आणि त्याचमुळे तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. अनसक्सेसफुल होत असताना आपण बघू शकतात बॅटर पहिला चेंडू त्याच्यावरती वाईटचा सिग्नल, त्यानंतर डॉट बॉल येतोय. टार्गेट तर कमी आहे परंतु पोचण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. यावेळेस हा बॉल उसळी होणारा होता आणि त्याचमुळे तिथे खेळाडू बीट झाले, विकेट किपर देखील बीट झाले आहेत आणि बिहाइंड विकेट जात असताना वाईट प्लस एक सिंगल एकंदरीत या 2 धावा फलकावरती जॉईंट होत असताना आपण पाहत आहात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डला पोचली आहे 3 आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला, 3 धावा. जॉय सध्याच्या घडीला चांगले चेंडू देखील टाकतोय, त्याच्यानंतर अतिरिक्त चेंडू देखील येतात. आता हा बॉल जर पाहिला तर थोडीशी पाठीलेंद होते आणि त्यानंतर अतिरिक्त खांद्याचा जोर तो लावला आणि त्याच कारणामुळे चेंडूने उसली जास्त घेतली आहे आणि पंचाच्या माध्यमातून तो सिग्नल पोचवला आहे वाईटचा. 3 धावा फलकावरती जोडल्या गेलात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 36 धावांचं लक्ष, 7 विकेट त्या मागील
पहिल्या सत्रामध्ये जात असताना आपण बघितल्या गेल्या. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल डीपमध्ये वेगाने येतोय, खेळाडू पुढे सरसावत आहेत मिड विकेटचे आणि त्यानंतर बॉलला रिटर्न करतात. क्लोज एन्काउंटर होण्याच्या दिशेनं आणि तासानंतर सेफली पोचलेत असे पंचांनी सांगितलंय आणि त्याच कारणामुळे 2 धावा फलकावरती त्या वेगाने कंप्लीट झाला. 2 चेंडूचा खेळ तो अद्यावत होत असताना धावसंख्या 2ने पुढे पोहोचली आहे. 5 आकडावरती जॉय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. यश आणि सूरज ओपनिंग पारसमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला मॅचमध्ये इथे केला जातोय. तयार, यावेळेस दिशा दिली आहे. आता इनफिल्डच्या वरून बॉल चालला सरळ डीप मध्ये, निघून जाईल सरळ डी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय 4. त्याचमुळे 4 धावा देखील फलकावरती जॉईंट होत असताना आपण बघू शकतात. संघाची टोटल स्कोरबोर्डला 9 आकडावरती आपल्याला पाहायला मिळते. डोंगरे ब्रदर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये केवळ कुमार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. आमचे गुणलेखक अर्थातच सुभाषजी धुमाळ सर देखील आपल्या समवेत जोडले गेलेत आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली जाते. दरम्यान इथे डीपमध्ये बॉल जात असताना त्याला स्टॉप केलं आहे. एक सिंगल धावेसाठी कॉलिंग होती आणि ती कंप्लीट देखील झाली आहे. सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल डबल फिगरमध्ये पोहोचताना आपण पाहत आहेत 10 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट आणि त्याच्यानंतर 10 धावा. टार्गेट आहे 36चं. इथनं जर पाहिलं तर 16ची गरज अजूनही आहे आणि त्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी करत असताना तिथे विकेट घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. ह्या मॅचमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल, चांगले बॉल तुम्हाला टाकावे लागतील, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, हे अस्त्र तुम्हाला या मॅचमध्ये यूज करावा लागेल. हो, इथे समोरच्या बाजूने टाकलेला बॉल पुढ्यात होता आणि पाठवून दिले सरळ समोरच्या दिशेनं. माइंडमध्ये केलं होतं फिक्स आणि ठोकला बॅटरने हा कडक 6. पुढ्यात होता आणि त्यानंतर पसंत केलं या बॉलवरती, समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला आहे आणि त्याचमुळे पाठवून दिला आहे. 6 धावा त्या बॉलवरती आल्यात आणि त्याचमुळे स्कोरबोर्डला 16 धावा पाहत आहेत. पुन्हा एकदा हा ही बॉल हेलिकॉप्टरच्या सहाय्याने उडवला आहे. बॉल चालला डीपमध्ये, खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतात, बॉल रिटर्न करतात आणि त्याच्यानंतर 2 धावा फलकावरती. त्याच्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धावाच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 2ने वाढ होते. 2 धावा अंकित होत आहेत. 18 धावा पाहत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक चांगली टोटल फलकावरती उभी झाली आहे 18. इक्वेशन देखील 18 चेंडूचं राहिलं आणि त्याच्यानंतर 18ची गरज देखील राहिली आहे. अर्थातच प्रति बॉल 1ची सरासरी मेंटेन कराव्या लागेल या मॅचमध्ये आणि त्यासाठी प्रयत्न देखील इथे केले जातील. परंतु इथनं मॅचला मुवमेंट प्राप्त करण्यासाठी गोलंदाजी करत असताना विकेट किंवा डॉट बॉल ते घ्यावेच लागतील आणि त्यासाठी प्रयत्न इथे ते केले जातील का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे या मॅचमध्ये. डोंगरे ब्रदर्स संघाच्या गडीला बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूने केवळ कुमार संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघू शकतात. बॅटिंग करत असताना थोडीशी निराशाजन्य कामगिरी झाली आहे, परंतु तिथे सूरजने चांगली बॅटिंग केली होती. त्याचा बॅटमधनं पूर्वार्धाच्या खेळामध्ये 14 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्यानंतर डाबाला सावरलं नाही आहे आणि त्याचमुळे पहिल्या सत्रामध्ये धावा 35 बनल्या आणि त्यानंतर 36चं टार्गेट देत असताना पहिल्या षटकामध्ये जॉयने खर्च केल्यात 18 धावा. आता इकडे 18 चेंडू आणि 18ची गरज राहिली आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तो आपल्याला बघायला मिळतोय. आदित्य आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 आहे वैयक्तिक, त्याचं पहिलं. 4 षटकांचे सामने आपण पाहतात. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस त्या देखील पाहायला मिळतात आणि वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 3रं ते बघू शकतात सातत्याने या विभागामध्ये आणि VPLचे थरार खूप चांगल्या पद्धतीने ते आपण बघू शकतात. परंतु या मॅचमध्ये देखील रंगत आली आहे.
मी आधी देखील म्हटलं होती की इथनं 18 चेंडूमध्ये 18ची गरज असताना विकेट किंवा डॉट बॉल हे एकमेव अस्त्र वेपन मैदानाच्या आतमध्ये ॲज अ गोलंदाज तुम्हाला यूज करावा लागेल आणि त्याचमुळे डोंगरे ब्रदर्सच्या माध्यमातून पाहू शकतात की धावसंख्या बनत होती, तिला स्टॉप करण्याचं काम आदित्यने केलं आहे. पहिल्याच बॉलवरती त्याच्या माध्यमातून विकेट इथे टिपली गेली आहे या मॅचमध्ये. सध्या खूप चांगलं क्रिकेट ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज आदित्य करतात. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून संघाच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून तो होतो आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं तुम्हाला तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याची देखील हिंमत आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच कारणामुळे पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवून दिली आहे. स्ट्रायकिंग एंडकडे बॅटर सज्ज होत असताना बघू शकतात. नव्याने दाखल झालेत सागर जे आता इकडे दुसरा विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतील. त्यांची साथ देण्यासाठी यश देखील नॉस्ट्राईक एंडकडे आहेत. यश देखील खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तो पेशकश करतायत. चला स्पीडअप करायचा विनंती असेल खेळाडूंना. पहिलाच बॉल खेळत असताना बचावात्मक पवित्रा इथे आजमावला आहे, परंतु सरळ देह यष्टीवरती चेंडू आदळला आहे, परंतु पंचांचा सिग्नल इट इज अ बीमर. अतिरिक्त उंची होती आणि त्याचमुळे पंचांनी बीमर म्हणून या चेंडूला घोषित केला. तर पुढील बॉल असणार आहे तो फ्री हिट आणि त्यासाठी मुभा देखील असणार आहे. इनपिचच्या बाहेर कॅच कंप्लीट केली तरीही विकेट मिळणार नाही आहे आणि प्रयत्न देखील केले जातील. ह्या खेळाडूच्या माध्यमातून एक सिक्सर आपण बघू शकलात लॉकॉनच्या पलीकडे पाठवला होता आणि बॅटिंग करत असताना पटके आहे त्या खेळाडूकडे, पोटेन्शियल आहे, विध्वंसकता आहे, परंतु इथनं गोलंदाजी खूप चांगली केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर बीमर आलाय, एक सिंगल धाव त्याही चेंडूवरती खर्च झाली आहे. आता संघाची टोटल 20 आकडावरती जुडली आहे. 36 धावेचं टार्गेट आपण बघू शकतात. ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. वडपे प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम एकाच गावातील खेळाडू आता एकमेकाच्या विपक्षामध्ये रणनीती आखतायत. रणनीती आखत असताना पाहू शकतात की एकमेकाचं डावपेच संपूर्ण खेळाडूंना माहीत असताना एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत आणि त्याच कारणामुळे मॅच बघण्याची मजा आहे ना ती लीग फॉर्मॅटमध्ये आणि वडपे प्रीमियर लीग 2026मध्ये कुठेतरी वेगळी आहे. आता जसजसे सत्र पुढे सरकणार त्याच्यानंतर पाहू शकतात की मॅचला मजा येणार, कारण पराभूत त्यानंतर विजय संपादित केलेल्या मॅचेस त्या घोषित केल्या जातील. काही संघांना विजयाची प्राप्ती करणं अत्यंत महत्त्वाचं असेल तर काही संघांना तिकडे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जात असताना आपण बघू शकणार आहात. हे सत्र जसं पुढे सरकणार आणि लीग फॉर्मॅटची हीच तर खासियत असते. आता इकडे काही माध्यमातून पाहू शकतात सिग्नल तो येतोय, पंच विचार विनिमय करतायत. 20 धावा जोडल्या, 36चं टार्गेट, 16ची गरज अजूनही मॅचमध्ये राहिली. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती पिरियडचा चेंडू समोरच्या बाजूने खेळाडू तैनात. यशने पुढच्या बाजूने बॉल उडवलाय आणि गॅपमधून बॉल काढलाय, निघून जाईल सरळ लॉंग ऑफच्या पलीकडे येतो यशच्या बॅटमधनं हा चौकार 4. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. यश या बॅटरच्या माध्यमातून सध्या त्यानंही खूप चांगला खेळ केला आहे, कारण एक सिक्सर, एक चौकार, वैयक्तिक तासा 12 धावा आहेत आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील फलकावरती वाढत असताना बघू शकतात. 24 आकडावरती 2 चेंडूचा खेळ आदित्यने इथे कंप्लीट केला आहे. जरूर सुरुवात खूप चांगली होती आदित्यची, परंतु तासानंतर तासावरती देखील आक्रमण या मॅचमध्ये होत असताना पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल चांगला आहे, इथे शफल होत असताना बॅटरला फॉलो केलं आणि त्यानंतर बॅटच्या रॉडरपासून दूर ठेवत असताना व्हाईट यॉर्करसारखा एक तेज तरार चेंडू तो इथे बघू शकतात. डॉट बॉल. 24 धावा फलकावरती जोडण्याचं काम इथे केलं आहे. मॅच सोपी बनवण्याचा प्रयत्न डोंगरे ब्रदर्सच्या माध्यमातून केला जातोय, परंतु केवळ कुमारच्या माध्यमातून देखील या धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न होत असताना बॉलला पाठवून दिलंय सरळ लॉंग लेगच्या रिजनमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय 4.
गेलाय, परंतु त्याच्यावरती डिस्टन्स नाहीये. कॅच कंप्लीट केली जाईल. यशच्या खेळीचा इथे होते अंत. आमचे अतिथी पाहुणे मंडळी देखील आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती ते बघायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची ओपनिंग झाली. या स्पर्धेचा शुभारंभ झाला. ते पाहुणे आपल्याला बघायला मिळतात. प्रिन्स मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून तेही दाखवले जात आहेत आणि तब्बली 2 कॅमेरामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते. आणि या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्याही मॅचेस होत आहेत ना, त्या प्रिन्स मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आणि सध्याच्या घडीला गुजरातमध्ये देखील पाहू शकतात की प्रिन्स मूव्हीची संपूर्ण टीम देखील कार्यरत आहे आणि तिकडे देखील 2 मोठ्या टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून देखील कव्हर केल्या जात आहेत. आणि त्यासाठी पाहू शकतात की वडपे प्रीमियर लीगमध्ये प्रिन्स मूव्हीची देखील निवड करण्यात आली आहे. आता इकडे समोरच्या बाजूने फटका लॉगॉनमध्ये चालला आहे. खेळाडू आहेत तिकडे, बॉलला रिटर्न करत आहेत. एक सिंगल धावेचा मनसुबा होता आणि तो देखील इथे कंप्लीट केला आहे. एक सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 29 आकडावरती इथे आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 2 ते देखील इथे कंप्लीट झाला आणि एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. 29-2. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. वडपे प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम आपण सन्माननीय आदरणीय सुंदरजी पाटील आणि सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं आहे. या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आहे. हा बॉल जर पाहिला तर तो बिहाइंड विकेट लॉंगस्टॉप रिझनमध्ये निघून जात असताना त्यावरती 2 धावा फलकावरती जॉईंट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावा देखील फलकावरती आपण बघू शकतात. चला परेश आलेत आय थिंक आणि परेशच्या माध्यमातून पहिलाच बॉल त्याच्यावरती 2 धावा खर्च केल्यात. आता इकडे हा फटका चांगला आहे. वॅकेंड एरियाची निवड केली आहे. बॉल 1 बाउन्सने स्टॉप केला आहे. आता दुसरा धावेचा प्रयत्न होता तो देखील सक्सेसफुल. इथे बॅटर सक्सेसफुल होण्याचं कारण सिंगल डबल मोठे फटके सर्व गोष्टींचं मिलन केलं जातं आणि त्याचमुळे 3 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट होण्याचा सिग्नल पंथाच्या माध्यमातून इथे पोहोचवला आहे आणि 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 34 आकडावरती मॅच क्लोज गेली आहे. आता इकडे फक्त 2ची गरज राहिली आहे. परेश त्याने आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट केला आणि त्या 2 चेंडूवरती त्याने 5 धावा खर्च केल्यात. 7ची गरज होती या मॅचमध्ये आणि त्याचमुळे मॅच आता इकडे झुकत असताना बघू शकतात डोंगरे ब्रदर्स या संघाकडे, कारण त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली आहे गोलंदाजी करताना आणि बॅटिंग करताना देखील. परंतु फिनिश हे आपल्या अंदाजानेच केलं जाईल. हा फटका आहे ग्रेट आणि त्याचमुळे या फटक्याने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. येतो अंतिम बॉलवरती हा धमाके क्वालिटी ब्रँडेड सिक्सर. उद्योगपती सन्माननीय आदरणीय सुंदरजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. ओमकार ग्रुप यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं वडपे प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत असेल. आणि त्यानंतर पाहू शकतात काही बक्षीस देखील लागले गेलेत आणि ते बक्षीस देखील आपण पाहू शकतात की वितरित करणार आहोत. आणि जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिकडे ठरले ज्याने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला आहे आणि गोलंदाजी करत असताना लगातारचे 5 विकेट त्याने मिळवून दिले आहेत. तो जीवन भोईर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करत असताना देखील त्याने 6 धावा फलकावरती जोडल्यात आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचे किताब देखील त्याला जाते आणि 5 देखील कंप्लीट केलं आहे आणि त्याचमुळे 1500 रुपयाचा कॅश प्राईज देखील दिलं जाईल. आणि
चला जीवनजी भोईर आपल्याला विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच हे किताब तिथे वितरित केलं जाईल. श्रीकांतजी डोंगरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज ते जोडले गेले त्यांच्यासाठी. थँक्यू सो मच साहेब. मुख्य आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की फायफर कंप्लीट केलाय आणि श्रीकांतजी डोंगरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज ते देखील दिलं जाते आणि फायफर कंप्लीट केले लगातारच्या 5 विकेट. तर चला जीवनजी भोईर आपल्याला विनंती असेल 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आपल्याला बघायला मिळते. साहेबांच्या वतीनं पाहू शकतात की कॅश प्राइज ते दिलं जाते आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील तिकडे या खेळाडूला वितरित केली जाईल आणि ज्या ऑनगोईंग मॅचचा चेंडू देखील दिला जाईल कारण 5 विकेट लगातारचे ते प्राप्त केलेत आणि ऑनगोईंग मॅचचा चेंडू देखील द्यायचा आहे. त्याच्यावरती फायफर 5 विकेट हे देखील अगदी पाहू शकतात आणि आज चेंडू आणि त्याच्यानंतर कॅश प्राइज देखील पाहायला मिळते. चला ट्रॉफी पोचवायची तिकडे मॅन ऑफ द मॅचची विनंती असेल. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये जोडली जातील आमचे साथी समालोचक सहकारी अर्थातच व्हॉइस ऑफ भिवंडी अजयजी गरज सर. ओव्हर टू यू. सरपंच प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आणि ही आकर्षक ट्रॉफी देखील जीवन भोईर वडपे प्रीमियर लीग स्पर्धेमधील असा पहिला गोलंदाज ज्या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट लगातार घेण्याचा विक्रम केलेला आहे आणि वडपे प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये पहिलाच असा गोलंदाज आपण पाहतोय ज्याने हा कारनामा केलेला आहे. आणि विजय पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आज जीवन भोईर मालामाल होताना देखील पाहायला मिळतोय. आणि सुनील पाटील साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. कडक गोलंदाज आणि कडक नोटा देखील त्याने स्वीकारलेल्या आहेत. कॅप्टन लेडिंग फ्रंट असं नेहमीच म्हटलं जात आहे. कप्तान चिले सीना हाताना आणि आता मात्र छाती 36 इंच वाढले असेल जीवन भोईर यांची. थैंक यू सो मच अजित पवार एंड सुभाष धुमाल. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में. एक और महत्वपूर्ण मैच की तरफ हम रुख कर रहे हैं. मैच नंबर 6 स्मिथ वडपे वाले वर्सेस श्लोक 11. श्लोक 11 टीम अपने अभियान